संतोष श्रीराम कावडे, ग्रामपंचायत मोरवा इथला मी सरपंच। एक सर्वसामान्य शेतकरी ग्रामीण भागातले आणि परिसरातले आहेत। पोखरा हा एक महाराष्ट्रामध्ये 2016 मध्ये सुरुवात झाली आहे। देशमुख हे खूप मोठे एक शेती तज्ञ होते आणि त्यांच्याच म्हणजे शेतीला एक जसं माहित आज आपण शेतकरी लोक आपण कोणत्याही मतलब योजना करिता पैसे नाही राखायचे, पोखराच्या मार्फत आपण 50 किंवा 100% अनुदान आपण पोखराच्या मार्फत मध्ये शासनामध्ये देऊ शकतो। त्याच्यामध्ये ठिंबक पद्धती असेल, विहीर असो किंवा शेतीच्या अजून अवजारे वगैरे जे बी ते ह्या पोखराच्या मार्फत मध्ये देऊ शकतो। सध्या हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये योजना सुरू आहे, पण आता शासनाने हा टप्पा 2 आहे, आता मला वाटतं जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये लागू आहे। तुम्ही विनंती काय करणार? विनंती तेच करणार आहे की आपण आपलं जसं आता इकडं पोखरा हा आपल्या एरियामध्ये सुरुवात होईल, त्याच्यामार्फत सगळ्या शेतकरी लोकांना विनंती करेन की आपण पोखरा ह्या मार्फत मध्ये जो प्रकल्प आहे शासनाचा, ते आपण याचा जास्तीत जास्त उपयोग करा। मी वंदना बुद्धराम बोलले, साध्या क्रमांक 34 मधून इथे तलाठी पदावर कार्यरत आहे। आज 2/4/2025 ला ग्रामपंचायत मोरवा इथे 100 दिवशी कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्याकरिता सावडी वाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। यामध्ये सातबाऱ्यावरील शेतकऱ्यांचे नाव वगळून त्यांच्या वारसांचे नाव चढवण्याची माहिती व कागदपत्रांची मागणी सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली। एका जर सामूहिक सातबारा आहे, सामूहिक सातबाऱ्यामध्ये 1 किंवा 2 व्यक्ती मृत पावले असतील आणि त्या शेतकऱ्यांना अति तात्काळीचे किंवा अति आवश्यक असे गरजेकरिता, शिक्षणाकरिता किंवा घराच्या कोणत्याही किंवा कोणाची तब्येत खराब झाली आहे आणि प्रकृतीला जर आपल्याला पैसा लागतो शेती विकायची आहे तर त्या शेतीचं जोपर्यंत सातबारावर इतर वारसांना राहणार नाही तोपर्यंत ती शेती विक्री करता येत नाही आणि त्यामुळे हा सातबारा जिवंत सातबारा करणे अति आवश्यक झालेला आहे। म्हणून सरकारने ही मोहीम राबविण्याचं ठरवलं। माझ्या परिचय वंदना मनोज कुमार पारधी, मी ग्रामपंचायत मोरवाची सरपंच आहे। इथं उपस्थित सर्व गावकरी तसंच आमच्या तलाठी मॅडम तसेच सर्व उपसरपंच संतोषजी कावडे आणि सदस्यगण आणि सर्व गावकरी बंधू, आपण या पोखरा प्रकल्पामध्ये आपल्याला बांबूची शेती लागवड करायची आहे, बिया नांगरणी शेती कशी करायची ते लोकांना आपण नाही का म्हणजे आपली माहिती द्यायची आहे। आपण इथं प्रशिक्षण घेतलेलं आहे आज ग्रामपंचायत मध्ये पोखरा प्रकल्प हा कशा होते, तिथं सूक्ष्म नियोजन करायचे की कसं फळ लागवड करायची, बांबू लागवड करायची, बिया नांगरणी कशी शेती करता येते, सेंद्रिय खतातून आपल्याला कसा फायदा मिळेल असं लोकांना सगळी माहिती देण्यात आली। आपण सूक्ष्म नियोजनातून गावाचा प्रकल्प आराखडा बनावे, बदलत्या हवामानासाठी शेतीसाठी लोक चळवळ करू, पाऊस पाण्याचा ताळेबंद आणि जलसंधारण, आरोग्य संवर्धन करू, शेतामध्ये तंत्रांच्या शाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतल्यानंतर, महाराष्ट्राची जी सत्ता आहे हातात घेतल्यानंतर असं वाटतं की ग्रामीण भाग जो आहे आणि ग्रामीण भागातील जे ग्रामपंचायत आहे ते सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ग्रामीण भागामध्ये पोखरा योजना जी आहे आणि जिवंत सातबारा योजना ही राबविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत आणि आम्ही गोंदिया जिल्ह्यातील मोरगावी या गावामध्ये आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करूया की ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा फायदा कसा होईल आणि सर्वसामान्य शेतकरी, मध्यमवर्गीय, गरीब या कुटुंबातील लोकांना याचा फायदा कसा होईल त्या दृष्टिकोनातून ते काय प्रयत्न करणार आहेत। सुजित ठमके, न्यूज इंडिया 24 साठी